श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, आपली संकष्ट चतुर्थी येणार आहे गुरुवारच्या दिवशी। गुरुवारी संकष्ट चतुर्थीचा उपवास सगळ्या महिला करत असतात, पण बऱ्याच महिलांकडून काही चुका होत असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे की पूजा वगैरे कशी करायची। थोडक्यात माहिती सांगते पटकन, ती तेवढी व्यवस्थित ऐकून घ्या। एखादी उपाय असेल तो पण मी नक्कीच सांगेल, आणि एक मंत्र आहे जो आपल्याला सगळ्यांना सकाळी म्हणायचा आहे। आपण देवपूजा करत असतो, एक वेळेस आपण बोलायला लागले ना, पाठांतर होऊन जातो, रोजच्या रोज आपल्या तोंडामध्ये येत असतो। तर आपण जेव्हा काही आपण तो मंत्र बोलत असतो त्या मंत्राने आपल्या घरातील ऋणमुक्ती जी असते, म्हणजे कर्ज वगैरे असेल बघा, आर्थिक प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी खूप सुंदर असा मंत्र आहे। तो मंत्र तुम्ही बोला, 1-2 दिवस आपल्याला प्रॉब्लेम येतो, नंतर पाठांतर होऊन जातो, आपण इझिली बोलतो। आणि गणपती बाप्पांचा मंत्र आहे। गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात लवकर, तेच सांगेल तुम्हाला। संकष्ट चतुर्थी जी असते त्या दिवसापासून तुम्ही सुरू करा, तर तुम्ही म्हणजे नेहमी बोलू शकता। ह्या मंत्राचा काही संकल्प वगैरे करायची गरज नाही किंवा काही नाही की इतक्या वेळेसच बोला किंवा तितक्या वेळेसच बोला। तुम्ही एक वेळा जरी रोजच्या रोज हा मंत्र बोलला तरीही चालेल, काही हरकत नाही। तर तुम्ही फक्त मनापासून रोज एक वेळा जरी बोललं तरी चालेल। ह्या संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही हा मंत्र बोलू शकतात अगदी। आणि माझा हा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे मी हा मंत्र म्हणजे खूप वेळा जप केलेला आहे, बऱ्याच वेळेस आधी, म्हणजे जेव्हा माझा प्रसंग होता त्या काळी, आणि नेहमी माझ्या तोंडातच राहून गेलेला आहे। त्यामुळे मी सांगेल की सगळ्यांनाच नक्कीच हा मंत्र जो आहे सोपा आणि सरळ आहे तो करू शकतात। तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की काय आपण करावं, काय करू नये संकष्ट चतुर्थीच्या दिवशी। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा असा योग असतो बघा, आणि ही कार्तिक महिन्याची चतुर्थी आहे। त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची आराधना करायची असते। गणपती बाप्पांनी स्वतः माता पार्वतीला संकष्ट चतुर्थीची जी कथा आहे स्वतः वाचून दाखवलेली होती, म्हणजे वाचलेली आहे असं सांगितलं जातं अध्यात्मामध्ये। तर तेवढंच त्यांना महत्त्व दिलं गेलेलं आहे। आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे का केली जाते, तर महिलांनी सहसा करून त्याचा हा असतो की महिला करतात पण आपल्या मुलाबाळांसाठी करत असतात, मुलाबाळांना फायदा होत असतो। संकष्ट जी चतुर्थी जो व्रत असतो, उपवास असतो, हा मुलांसाठी खूप लाभकारी असतो, म्हणून हा उपवास केला जातो। आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जे संकट येत असतं ते टळत असतं, म्हणून आपण संकष्ट चतुर्थीचा व्रत करायचं असतो। आणि ज्याही महिला करत असतात त्यांना मी सांगेल की मुलांकडून त्या दिवशी तुम्ही जर सेवा करून घेतली आपल्या घरात, तर मुलांना यशस्वी होतात, स्मरणशक्तीमध्ये वाढ होत असते, आणि त्यांच्याकडून काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते आता पुढे, म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघावा। तर आपल्याला सकाळी आपण देवपूजा करत असतो तेव्हा गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांचा अभिषेक आपण हे बघा, तुम्ही अथर्व शीर्ष असतं आपलं, गणपती अथर्व शीर्ष, ते 1 वेळा बोलून करू शकतात, 11 वेळा बोलूनही करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्ही पूजा करू शकतात, काही एक हरकत नाही। नंतर तुम्हाला सांगेल मी गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र पण आहे आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, तेही तुम्ही अगदी बोललात तरीही चालेल, काही हरकत नाही। कुठलेही एक तुम्ही घ्या, त्याच्याने अभिषेक करा। नाही जमलं तुम्हाला, ओम गण गणपते नमः हा मंत्र घ्या, 11 वेळा पाणी टाकून पंचामृत घ्या, पाणी घ्या, असं करून आपण अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचा। या प्रकारे अभिषेक करून आपण विराजमान करायचं आहे। देवघरात अगदी ठेवलं, तिथे पूजा केली तरी चालेल, वेगळा पाठ मांडला नाही मांडला तरीही चालेल, काही नाही, रोजच्या पूजेसारखं आपण पूजा करायची, फक्त अभिषेक करायचा आहे। हळदी कुंकू हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप दीप दाखवायचं आहे। नंतर लाल फूल असेल तुमच्याकडे, कारण लाल फूल खूप प्रिय असं गणपती बाप्पांना, म्हणून लाल फूल व्हायचे। आपल्याला परिधान करता आलं तर लाल वस्त्र परिधान करा, नसलं तर काही हरकत नाही, तसं काही एक नाही आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन मुलांसाठी काय सेवा आहे। तर मुलांना काय करायचं आहे, आपण जर मुलं मोठे असले तर मुलांना आपण दुर्वा द्यायचे आहेत, 21 दुर्वा घ्या, किंवा तुम्हाला सांगेल मुलां एकदम छोटं असतील तर तुम्ही स्वतःही करू शकतात ही सेवा। मुलं जर मोठे असले तर मुलांच्या हातात दुर्वांची जी जुडी असते छोटी बंच बनवा आणि ती जुडी मुलांच्या हातात द्यायची। जुडीचं जे देठ असतं ना ते देवाकडे ठेवायचं, व्यवस्थित हातात ठेवायचं मुलाच्या, आणि अथर्व शीर्ष बोलायला सांगायचंय। अथर्व शीर्ष 1 वेळा जरी मुलांनी बोललं तरी चालेल, बाकी 10 वेळा तुम्ही बोला, 21 वेळा बोला, नाही तर 11 वेळा बोला, तुमच्या याच्यानुसार बोला, पण बोलून घ्या मुलांकडून। अथर्व शीर्ष सांगते मी तुम्हाला। जो कोणी मुलगा ही सेवा करत राहिलं त्यांच्या
जी बुद्धीचा विकास होत असतो, स्मरणशक्ती वाढत असते. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगेल की त्या दिवशी जी सेवा केली जाते, संकष्ट चतुर्थीला ही सेवा केली जाते. अगदी तुम्ही रोजच्या रोजही मुलांना करतील तर अतिउत्तम, पण मुलं ऐकत नाहीत. काही म्हणजे शाळा असते, ट्युशन असतात, क्लासेस असतात, तर नुसती संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केव्हाही करा, तुम्ही ही सेवा करायची आहे मुलांकडून. तर तुम्हाला तेच सांगेल, तर तुम्ही ज्या दुर्वा आहेत त्या मंत्रल्या जातात एक प्रकारे, त्या उजव्या हातात ठेवल्यानंतर, आणि मग त्या दुर्वा आपल्याला मुलाकडूनच त्या वाहून द्यायच्या आहेत. आता मुलं लहान आहेत ताई, त्यांना वाचता येत नाही किंवा संस्कृतमध्ये आहे, मुलांना जमत नाही. बघा, एक वेळा चुकेल मुलगा, 2 वेळा चुकेल, नंतर वाचतात. आता माझा मुलगा हळूहळू वाचतो, पण आता वाचायला लागला बऱ्यापैकी, इझिली वाचतो. सुरुवातीला त्यालाही येत नव्हतं, पण आता वाचतो. पण मुलं लहान असेल, वाचता येत नसतील, तर आपण काय करायचंय मग? मुलांच्या हातात द्यायची आहे दुर्वांची जुडी, आणि आपण स्वतः बोललं तरीही चालेल, काही हरकत नाही. या प्रकारे आपल्याला दुर्वांचा उपाय करायचा. या उपायाने आपल्या मुलांना बुद्धी प्रदान होते. त्याचा अभ्यासाच्या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील तर या गोष्टींना व्यवस्थित म्हणजे तो झेलू शकतो. देव कुठेतरी बुद्धीचा विकास करत असतो, म्हणजे गणपती बाप्पा असतात ते, आणि आपण बोलायचंय त्यांना. गणपती बाप्पांची पूजा केलं, सगळं झालं, आपण ही सेवा कधीही करू शकतात. सकाळी करा, अगदी संध्याकाळी करा. मी हा मंत्र सांगत आहे तुम्हाला. हा मंत्र आपल्याला रोजच्या रोज म्हटलं तर अतिउत्तम. आता किती दिवस बोलायचं तसं काही आहे का, संकल्प आहे का? याला काही करायची गरज नाहीये. तुम्हाला जोपर्यंत फरक जाणवतो आपल्या घरात, म्हणजे कर्जाविषयी, पैशांविषयी, बघा, तोपर्यंत आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. आणि रोजच्या रोज ज्याचा जो पैसा आहे तोही बोलू शकतो, तसं काही एक नाहीये. एक वेळा जरी तुम्ही बोलला, पण मनापासून सेवा करायची आहे, तर तो मंत्र आहे ओम गणेश ऋणम छिंदी वरेण्यम हुम नमा फट. इथे तुम्हाला फ्लॅश होईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला हा मंत्र देते. हा मंत्र तुम्ही एका कागदावर लिहून घ्या. मी संकष्ट चतुर्थीला 108 वेळा बोला, 11 वेळा बोला, 31 वेळा बोला तरीही चालेल. आणि रोजच्या रोज जीवनामध्ये आपण जसं देवपूजा करत असतो तेव्हा आपण जर बोलला तरीही चालेल, काही हरकत नाही. तर खूप प्रभावशाली असा मंत्र आहे ऋणमुक्तीसाठी. जर कर्ज असेल तुमच्यावरती तर ऋणमुक्तीसाठी मदत होते, मार्ग मोकळे होत असतात. आपलं जे कर्ज असतं त्याचे मार्ग मोकळे होतात. देव काही येत नाही कर्ज फेडायला, आम्हाला सगळ्यांनाच माहिती, पण माहिती का कुठेतरी सेवा कामात येत असते. आपलं जे अडथळे येत असतात त्याच्यासाठी, म्हणून तुम्हाला सांगेल. तर हा छोटासा मंत्र आहे. आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अगदी साधा आणि सरळ. तुम्ही हे बघा, मोदक दाखवले अतिउत्तम, नाही मोदक दाखवले तर निदान गूळ आणि खोबरे याचा तरी नैवेद्य दाखवा. नाही तुम्हाला शक्य झालं, गूळ असो त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करा 11, आणि त्या जरी आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवल्या तरीही चालेल, काहीही हरकत नाही. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर, म्हणजे देवघरासमोर आपल्याला एक खोबरं घ्यायचं. छोटं खोबऱ्याची वाटी पूर्ण घेऊ नका, तुकडा घ्या थोडासा. आणि तो तुकडा घेतल्यानंतर त्याच्यावरती कापूर जाळायचा आहे, कापूर ठेवायचा, कापूर जाळायच्या, कापराची वडी ठेवा आणि ती जाळायची आहे. ती वडी जळत असताना तेवढा वेळ तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. मग मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ओम गणेश ऋणम छिंदीवरेण्यम हुम नमा फट. हा जरी बोलला तरी चालेल. तर जप करायचा आहे. थोडं खोबरं घ्या, खोबऱ्याच्या वरती कापूर ठेवा आणि तो कापूर जळतो तोपर्यंत आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे, ओम गणेश ऋणम छिंदीवरेण्यम हुम नमा फट. आपलं जे संकट असतं, आर्थिक बाबतीत असो, कुठलंही असो, ते टळत असतं. म्हणून हा मंत्र जप करा. रोजच्या रोज हा उपाय आपल्याला करायचा नाही, फक्त चतुर्थीलाच करायचा आहे. नंतर हा मंत्र आपण नुसतं म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जेव्हा पूजा करत असतो तेव्हा बोलला तरीही चालेल. तर छोटासा मंत्र आहे, छोटा उपाय हा नक्कीच करा. खोबरं जे असेल ते रात्रभर तिथेच पडू द्या, दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकलं अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही. आता हे झालं दिवसभराचं आपण सेवा किंवा उपाय छोटे छोटे काय करायचे होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल रात्रीच्या वेळेचं तुम्हाला काय करायचं. जर तुम्ही आपल्याला उपवास सोडायचा आहे, गणपती बाप्पांना आपण नैवेद्य देऊ, सगळं करणार आहेत बरोबर, पण तुम्ही उपवास हा चंद्रोदयानंतरच सोडायचा आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच महिला काय करतात, चंद्रोदय बघत नाही, काही बघत नाही, उपवास सोडतात. नेहमीप्रमाणे आपला जेवणाचा टाइम झाला की जेवण करून टाकतात. तर ही चूक करू नका जोपर्यंत, कारण शास्त्रात असं सांगितलेलं आहे, संकष्ट चतुर्थीचा उपवास जर चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय, असं बोललं जातं, नाही अर्घ्य देता येत तुम्हाला, निदान चंद्रोदय तरी होऊ द्या. चंद्रोदय झाल्यानंतर, चंद्राचा उदय झाल्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे, हे लक्षात घ्या.
तरच तुमचा जो उपवास असतो, जो व्रत असतो, गणपती बाप्पांपर्यंत फलित होत असतो. नाही तर तुम्ही दिवसभर उपवास केला तर तुमचा काही एक फायदा नाही आहे. तुम्ही जर चंद्र उदय होण्याच्या आधीच उपवास सोडला तर. म्हणून तुम्हाला सांगे, चंद्राचा उदय होऊ द्या, चंद्रोदय होऊ द्या, नंतरच तुम्ही उपवास सोडा. ही चूक करू नका महिलांनो. कारण आपलं रोजचं जीवन वेगळं असतं, पण त्या दिवसाचा जो कारण दिलं गेलेलं ह्या व्रताचा तो विधीच आहे. त्याच्यानंतरच आपण उपवास सोडायचा असतो, चंद्राची पूजा करायची असतं, अर्घ्य द्यायचं असतं. पण बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी मानत नाही. तर निदान तेवढं न करता तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतरच जेवण करा, उपवास वगैरे सोडा, व्रत तोडा असं मी सांगेन. तरच तुमची सेवा ही फलित जात असते आणि व्रत पण फलित जाईल. नाहीतर काही एक उपयोग होणार नाही. ही चूक करू नका. ते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.